ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता आपण लास्ट लेक्चरला जे आपलं राहिलेलं आहे तेच कंटिन्यू करते. ओके, त्याच्या आधी आपण काय करूयात, क्विक रिव्ह्यू घेऊया की आपण काय काय बघितलं होतं. ओके, आपण फर्स्ट आपण बघितलं होतं व्हॉट इज बायोलॉजी. ओके, द बायोलॉजी is made up of two Greek words, that is bios plus logos. Bios means life and logos means study of life. Okay, now ऍक्च्युली मी सांगायला विसरले होते तुम्हाला. तर फादर ऑफ बायोलॉजी कोण आहेत, आपल्या बायोलॉजीचे फादर ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांचं नाव आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे एरिस्टोटल. ओके, नोट डाऊन करून घ्या, कारण तुम्हाला विचारणार नाहीत कधी, पण तुम्हाला माहित पाहिजे. आता आपण बायोलॉजीचा स्टडी करतोय म्हटल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे की कोण आहेत. एरिस्टोटल, ARISTOTLE, एरिस्टोटल. द फादर ऑफ बायोलॉजी इज एरिस्टोटल. मग त्यांना फादर ऑफ बायोलॉजी त्यांना का म्हणतात, तर त्यांनी काय केलं, तर सगळ्यात आधी त्यांनी प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे जे हे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्या कन्सेप्ट आहेत त्या त्यांनी सगळ्यात आधी म्हणल्या. मग म्हणून त्यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हणतात. त्याच्यानंतर बरेच सायंटिस्ट आले, त्यांनी काय केलं की बऱ्याच प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स जे सगळे ऑल लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे बायोटिक फॅक्टर आपण त्याला म्हणतो किंवा बायोटिक कंपोनंट म्हणतो, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या कन्सेप्ट मांडल्यात, वेगवेगळ्या थेरीज मांडल्यात. पण सगळ्यात आधी ज्यांनी मांडलं ते आहेत सायंटिस्ट एरिस्टोटल, अँड दॅट्स वाय ही इज कॉल्ड फादर ऑफ बायोलॉजी. ओके, आफ्टर दॅट वी see the two basic principles. Okay, first one is growth and second one is aging. Then what is growth? कोण सांगेल का? What is growth? Increasing size of. Yes, very good. Increase of size and mass of tissue. जे कोणताही टिश्यू असेल किंवा ऑर्गन असेल किंवा सेल असेल, त्या टिश्यू, ऑर्गन, सेल वॉट एव्हर, त्याची साईज किंवा मास जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणतो. म्हणजे ग्रोथ, साईज अँड मास, दीज टू कॅरेक्टर्स ऑफ ग्रोथ. ओके, ग्रोथचे दोन कॅरेक्टर्स कुठले असं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला आलं, किंवा आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वरती जरा जास्त फोकस करायचंय, तर तुम्हाला माहित पाहिजे, तर इन्क्रीज ऑफ साईज अँड मास, दीज आर द टू कॅरेक्टर्स ऑफ द growth. Then next we see types of growth, intrinsic and extrinsic growth. Okay, now what is intrinsic? Yes, intrinsic means in, word intrinsic त्याच्यामध्येच आहे सगळं. सांगतायत का कोण? इंट्रिन्सिक मीन्स इनसाइड द बॉडी. ओके, म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इंट्रिन्सिक ग्रोथ. अँड एक्सट्रिन्सिक ग्रोथ मीन्स अक्युम्युलेशन ऑफ मटेरियल. मग ते कशामध्ये होईल? नॉन लिव्हिंग मध्ये. तुम्हाला मी एक्झाम्पल पण दिलं होतं माउंटनचं. तर माउंटन काही लगेच तयार होत नाही की नाही, अक्युम्युलेशन होणार आहे सॉइलचं, स्टोनचं, असं होत 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 जाऊन माउंटन तयार होणार आहे. मीन्स एक्सट्रिन्सिक ग्रोथ कशामध्ये दिसते आपल्याला? नेहमी नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये दिसते. तर इंट्रिन्सिक ग्रोथ आपल्याला कुणामध्ये दिसणार आहे? लिव्हिंग थिंग्स मध्ये दिसणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं दोन टाइप्स बघितले होते, डिटर्मिनंट अँड इनडिटर्मिनंट ग्रोथ. ग्रोथ कशी असते, तर डिटर्मिनंट ग्रोथ बघितलं होतं. डिटर्मिनंट म्हणजे काय, तर लिमिटेड ग्रोथ होते, बरोबर. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं होतं डिटर्मिनंट ग्रोथ मध्ये? पटपट बोला जरा, म्हणजे आपण पुढे जाऊ पटपट. ऐकू येतोय ना माझा आवाज सगळ्यांना? हॅलो हॅलो, आवाज येतोय मॅडम. बाकीचे का बोलत नाहीयेत माहित नाहीये मला. ओके, ठीक आहे. संध्या, सांगणार आहे का प्रज्योती? बालाजी, तू होता ना लास्ट लेक्चरला बालाजी? संध्या, पूजा, बोला ना. मॅम मी नव्हतो लास्ट लेक्चरला.
ओके, बाकीचे कोण सांगणार आहे का? संध्या, प्रज्योती पण नव्हती आय थिंक. संध्या, स्वप्नाली, पूजा होतात तुम्ही. इवन आपल्याला त्या क्विज मध्ये मी हा क्वेश्चन पण दिला होता. एक्झाम्पल ऑफ डिटर्मिनंट ग्रोथ. ॲनिमल्स. मग पटपट बोला ना, तुम्हाला माहित आहे सगळं, मग शांत का बसताय? आणि तुम्ही रिस्पॉन्स केला तर मला कळेल की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. ओके, तर बोलाल तुम्ही. तर डिटर्मिनंट ग्रोथचं एक्झाम्पल काय येईल? ॲनिमल येईल. ओके, नाव इनडिटर्मिनेट ग्रोथ. इनडिटर्मिनेट ग्रोथ मीन्स एंडलेस ग्रोथ. आणि त्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल घेतलं होतं प्लांट्स. प्लांट्स. ओके, व्हेरी गुड. आता हे झालं ग्रोथ. ओके, फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांचा. कोणाला डाऊट आहे का ग्रोथ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचंय तर व्हॉट इज द 2 कॅरेक्टर्स ऑफ ग्रोथ इन इन्क्रीज ऑफ साईज अँड मास. आणि त्याचे टाइप्स आहेत इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक. तुम्हाला जर आलाच क्वेश्चन तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता ह्या पॉइंटवरती. सेकंड पॉइंट आहे एजिंग. एजिंग म्हणजे काय सांगितलं होतं तर ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम द मोलिक्युल्स ऑर ऑर्गन सिस्टीम बिगिन्स टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग. त्यालाच आपण काय म्हणतो बिकम्स ओल्ड. ओके, म्हणजेच एजिंग. एजिंग म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला ओल्ड सांगितलं होतं की एका सर्टन पॉइंट नंतर काय होतं, एखादा मोलिक्युल असेल, ऑर्गन असेल, तर तो काय करतो, त्याची इफेक्टिव्हिटी लूज करतो, त्याची वर्क करण्याची इफेक्टिव्हिटी लूज करतो अँड बिकम्स ओल्ड. दॅट इज एजिंग. ओके, देन थर्ड वन इज रिप्रोडक्शन. आता आपला हा पॉइंट होतो. ओके, व्हॉट इज रिप्रोडक्शन? Then organisms produce young one like itself. Okay, is called reproduction. बरोबर आहे का? तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्यांना त्या दिवशी पण. Then what are the types of reproduction? Sexual and asexual. Very good. आणि तुम्ही हे सगळं नोट डाऊन पण करताय. हो. सांग. हा, व्हेरी गुड. Then what is sexual reproduction? Yes. In sexual reproduction, sexes are involved. Means it involves fertilization and meiosis. बरोबर? बरोबर का? Yes. Yes. And what is asexual reproduction? काय असतं asexual reproduction मध्ये? Gamete formation. बरोबर? In asexual reproduction, it involves gamete formation, but fertilization and meiosis not involved. Got it? Difference between sexual and asexual reproduction? Yes, asexual reproduction, gamete formation, sexual reproduction, fertilization and meiosis involves. Okay, now example of asexual reproduction. There are 4 types of asexual reproduction. First one is spore formation. Note down करताय तुम्ही, okay? Second one budding. Third one fragmentation. And fourth one true regeneration. Note down केलं का सगळ्यांनी? Types of asexual reproduction. 4 types of asexual reproduction. First one is spore formation. Second one budding. Third one fragmentation. Fourth one is true regeneration. True regeneration. Okay, now in spore formation, which examples we know already all this? Algae and fungi. Okay, spore formation आपण 10th मध्येच बघितलं आय थिंक. बरोबर का 9th मध्ये बघितलं? 9th मध्ये नाही, 10th मध्येच बघितलं.
स्पोर फॉर्मेशन मध्ये कोण कोण काय काय एक्झाम्पल्स येतील? अल्गी अँड फंगाय. बरोबर? बरोबर का? हो. हो. बडिंग मध्ये काय एक्झाम्पल द्याल मग तुम्ही? आठवते कोणाला? Yeast cell. ईस्ट. व्हेरी गुड. ईस्ट Budding in अँड Hydra. हायड्रा. Budding in व्हेरी Hydra. नाईस. येस येस करेक्ट. बडिंग मध्ये आपण काय एक्झाम्पल देऊ? ईस्ट सेल आणि हायड्रा. देन फिलामेंटस. फिलामेंटस मध्ये काय येईल? फिलामेंटस रिप्रोडक्शन मध्ये जे फिलामेंटस अल्गी आहेत किंवा फंगाय आहेत तेच येतील त्याच्यामध्ये पण. फिलामेंटस अल्गी असतात म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हणजे आपण काय होतं माहिती आहे ना, तुकडे तुकडे होतात आणि त्याच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम्स तयार होतो. बरोबर? फिलामेंटस अल्गी अँड फंगाई येईल त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन मध्ये. अँड ट्रू रिजनरेशन. आता तुम्हाला रिजनरेशन झाले. बरोबर? रिजनरेशन म्हणजे काय असतं? आठवतंय का तुम्हाला? रिजनरेशन वर्ड तरी आठवतोय का? म्हणजे ऐकल्यासारखं वाटतं जनरेशन? नसेल तर सांगेल मी, सांगा पटकन. ओके. आता रिजनरेशन म्हणजे काय? तर रिप्लेस लॉस्ट ऑर इंजर्ड पार्ट. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याचा एखादा बॉडी पार्ट काय होतो? लॉस्ट म्हणजे तो गमावलेला असतो किंवा त्याला जखम झालेली असते. तर काही काही ऑर्गॅनिझम्स मध्ये असं कॅरेक्टर्स असतं तर ते काय करतात, ते इंज्युअर झालेला किंवा लॉस झालेला पार्ट काय करतात, ते परत येतो त्यांना. बरोबर? त्याच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? रिजनरेशन. आठवलं का? हो मॅम, आठवलं. आठवलं? ओके. मग त्याचं एक्झाम्पल काय येईल रिजनरेशनचं? लिझार्ड. व्हेरी गुड. लिझार्ड अँड स्टारफिश. आठवलं ना? आता हे झालं रिजनरेशन. बट व्हॉट इज ट्रू रिजनरेशन? ट्रू रिजनरेशन मध्ये काय होतं बघा, एखादा ऑर्गॅनिझम्सचा एखादा पार्ट वेगळा झाला तर त्या पार्ट पासूनच नवीन ऑर्गॅनिझम्स, न्यू ऑर्गॅनिझम्स तयार होतो. कळलं का? आता मग अशी रिजनरेशन मध्ये काय सांगितलं, एखादा पार्ट जर त्याचा लॉस झाला किंवा तुटला आपण त्याला म्हणू किंवा इंजर्ड झाला तर काय होतं, तिथे तो पार्ट येतो. फॉर एक्झाम्पल लिझार्ड बघितलं, म्हणजे जर लिझार्डची टेल असते ती सपोज तुटली असेल तर थोड्या दिवसांनी काय होतं, रिजनरेशन होऊन ती टेल त्याला परत येते लिझार्डला. बरोबर? पण ट्रू रिजनरेशन मध्ये काय होईल, तर असा ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये काय होईल, त्याचे सपोज एका बॉडीचे 2 भाग झाले तर त्या 2 पार्ट पासून परत 2 न्यू ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होणार आहेत. त्याला आपण म्हणणार आहे ट्रू रिजनरेशन. आणि एक्झाम्पल आपण बघितलं पण आहे इवन. काय आहे आठवते? ट्रू प्लानारिया. येस, व्हेरी गुड. प्लॅनारिया. बरोबर, अगदी बरोबर आहे. कोण सांगितलं? प्रज्योती. व्हेरी गुड. हा, तुम्हाला आठवतंय म्हणजे. कळालं मग ट्रू रिजनरेशन आणि रिजनरेशन मध्ये काय फरक आहे? आणि हे दोन्हीही असेक्शुअल रिप्रोडक्शनचेच भाग आहेत, म्हणजे रिजनरेशन आणि ट्रू रिजनरेशन. ओके, समजलं? समजलं का? हो. हो मॅम. ओके. आता मग मला सांगाल की जरी आता हे रिप्रोडक्शन हे जरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं कॅरेक्टर असेल तरीही काय असतं, ते इन्क्लुसिव्ह कॅरेक्टर नाही. आता का नाही सांगते. रिप्रोडक्शन इज नॉट इन्क्लुसिव्ह कॅरेक्टर ऑफ लाईफ बिकॉज असे काही त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल स्टराईल बीज, वर्कर बीज किंवा स्टराईल बीज पण त्याला आपण म्हणू शकतो. हनी कोंब माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काही बीज अशा असतात की त्या फक्त वर्क करतात, नाही का? नेक्टर आणायचं, कलेक्ट करून आणायचं, नाही की नाही? वर्कर बीज माहिती आहेत ना? त्याच्यामध्ये बीज मध्ये बरेच टाइप्स असतात. क्वीन असते, वर्कर बीज असतात, सोल्जर बीज असतात, माहिती आहेत हो ना? मॅम. हा, तर त्याच्यामध्ये ज्या ह्या वर्कर बीज असतात त्या वर्कर बीज मध्ये रिप्रोडक्शन होत नाही. याचा अर्थ असा आहे का की त्या बीज लिव्हिंग थिंग्स नाहीयेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच नाहीये? तर नाही होत. बरोबर? अजून एक आहे स्टराईल मेल. असे काही काही मेल्स असतात ज्यांच्यामध्ये काय असतं,
तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप झालेला नसतो, म्हणूनच त्याला आपण किंवा त्यांच्यामध्ये एबिलिटी नसते की रिप्रोडक्शन करण्याची. त्यांनाच आपण स्टराईल मेल्स म्हणतो. तर त्यांना तेही एक एक्झाम्पल होईल की ते लिव्हिंग थिंग्स आहेत पण रिप्रोडक्शन करत नाहीत. अजून एक आहे मुल्स. मुल्स म्हणतात MULES. तुमच्या बुकमध्ये पण एक्झाम्पल आहे. मुल्स म्हणजे काय असतात, तर याच्यामध्ये काय असतं, मुल्स म्हणजे काय, व्हॉट इज मुल्स, तर ऑफस्प्रिंग्स ऑफ एनी टू क्रिएचर्स ऑफ डिफरंट स्पीसीज. नोट डाऊन करा. मुल्स म्हणजे तुम्हाला नवीन वर्ड आहे हा, माहित नाही तुम्हाला माहित आहे की नाही, पण सांगते मी तुम्हाला. मुल्स म्हणजे काय असतं, तर ऑफस्प्रिंग्स ऑफ एनी टू क्रिएचर्स ऑफ डिफरंट स्पेसीज. दोन वेगवेगळ्या स्पेसीज पासून काय केलेलं असतं, त्यांचं फर्टिलायझेशन मधून न्यू ऑर्गॅनिझम तयार केलं जातो, न्यू ऑफस्प्रिंग तयार केलं जातं. पण त्या ऑफस्प्रिंगचं जेव्हा मोठा होणार आहे, त्याची ग्रोथ होणार आहे, त्याच्यामध्ये रिप्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी नसणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे मुल्स. MULES. ऑफस्प्रिंग्स ऑफ टू क्रिएचर ऑफ डिफरंट स्पेसीज. ऑफस्प्रिंग्स ऑफ टू क्रिएचर्स ऑफ डिफरंट स्पेसीज. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, मेल हॉर्स अँड फिमेल डॉंकी. ओके, या दोन पासून जे नवीन ऑफस्प्रिंग्स तयार होईल, जे काही होईल, ओके, ते ऑफस्प्रिंग्स काय करणार नाही, कॅनॉट रिप्रोड्यूस. ओके, हे एक्झाम्पल आहे मुल्सचं. फॉर एक्झाम्पल मेल हॉर्स अँड फिमेल डॉंकी. ह्या दोन वेगवेगळे सेक्स, मेल आणि फिमेलचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन होऊन नवीन ऑफस्प्रिंग्स तयार करतील. आणि ते ऑफस्प्रिंग्स काय करणार आहे, जे तयार होणार ऑफस्प्रिंग्स असणार आहे, त्या ऑफस्प्रिंग मध्ये रिप्रोडक्शनची काय नसणार आहे, कॅरेक्टर्स नसणार आहे. ते ऑफस्प्रिंग्स रिप्रोड्यूस करू शकणार नाही, त्याच्यापासून परत दुसरं ऑर्गॅनिझम्स तयार होणार नाही. ओके, म्हणून आता आपण काय म्हणणार आहे, रिप्रोडक्शन इज नॉट इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर, दिस इज एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर. ओके, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला हा क्वेश्चन येऊ शकतो, रिप्रोडक्शन इज एक्सक्लुझिव्ह ऑर इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर. म्हणजे फिल इन द ब्लँक्स असेल तर तसं येईल, किंवा मग तुम्हाला एक्झाम्पल्स देतील आणि विचारतील की यामधलं कुठलं कॅरेक्टर इन्क्लुझिव्ह आहे किंवा कुठलंही कॅरेक्टर इन्क्लुझिव्ह नाही, किंवा कुठलं कॅरेक्टर एक्सक्लुझिव्ह आहे. ओके, कसाही फिरून क्वेश्चन विचारतील तर तुम्हाला कळलं पाहिजे इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह काय. इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय, की जे कॅरेक्टर मस्ट आहे लिव्हिंग थिंग्स साठी, त्याला आपण इन्क्लुझिव्ह म्हणणार आहे. म्हणजे ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये असणारच आहे, लिव्हिंग थिंग्स आहे म्हटल्यावर ते कॅरेक्टर आहेच. आणि एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, तर लिव्हिंग थिंग्स आहे पण ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये नसू शकतं. फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं काय, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन. आता ग्रोथ मध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये पण ग्रोथ होते, बरोबर. आपण बघितलं इंट्रिन्सिक ग्रोथ मध्ये एक्युम्युलेशन ऑफ मटेरियल होऊन ग्रोथ होते, माउंटन्सची ग्रोथ होईल. मग ते नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, म्हणजे ग्रोथ ही नॉन लिव्हिंग मध्ये पण होऊ शकते. दॅट इज वाय ग्रोथ इज ऑल्सो नॉट इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर ऑर इट्स एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर. येस, क्लिअर. रिप्रोडक्शन पॉइंट क्लिअर झाला सगळ्यांना? येस मॅम. कळलं. देन फोर्थ पॉइंट आहे आपला मेटाबॉलिझम, बरोबर. आता बघा, मेटाबॉलिझम हा वर्ड पण ग्रीक वर्ड पासून तयार झालाय. मेटाबॉल मीन्स ऑकरन्स ऑफ चेंज. मेटाबॉल मीन्स ऑकरन्स ऑफ चेंज इन आवर बॉडी or in living organisms body. Chemical changes are there inside the body. Means metabolism means chemical change occurs inside the body. आपल्या बॉडीमध्ये काय होतात, वेगवेगळे केमिकल चेंजेस होत असतात, त्याच प्रोसेसला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. ओके, इन शॉर्ट मेटाबॉलिझम मीन्स chemical change inside the body. There are two types of metabolism. First one is anabolism and second one is catabolism. राईट डाऊन करताय ना सगळे? कारण तुम्हाला हे आता ह्या फर्स्ट लेसन मध्ये फर्स्ट पॉइंटच आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ. त्याच्यानंतर तुमचे जे टॅक्झॉनॉमिकल एड्स सेकंड पॉइंट आहे, हर्बेरियम, म्युझियम, बोटॅनिकल गार्डन, बायोडायव्हर्सिटी पार्क, किंवा अजून काय राहिलं, झूलॉजिकल पार्क.
हा पार्ट तुमचा काय केलाय रिड्यूस केलाय किंवा डिलीट केलाय. माहितीये तुम्हाला हा फर्स्ट लेसन मध्ये तुम्हाला एकच पॉइंट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतात ह्या पॉइंट वरती, फिरून फिरून विचारतील. त्यामुळे काही डाऊट असेल तर आताच क्लिअर करून घ्यायचंय. एकच पॉइंट आहे फर्स्ट लेसन मध्ये, हा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. तर आपण मेटाबॉलिझम मध्ये काय सांगितलं तुम्हाला, 2 टाइप्स आहेत, अनाबोलिझम अँड कॅटाबोलिझम. आता व्हॉट इज अनाबोलिझम? Anabolism, it refers building up of complex. Okay, building up of complex means काय होतं? Anabolism मध्ये एक सिंपल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होणार ते. बिल्डिंग अप ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे सिंपल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो सांगा बरं? आपण हे बघितले, सिंपल पासून कॉम्प्लेक्स कंपोनंट तयार होतात. प्रोटीन सिंथेसिस आठवते? फर्स्ट लेसन मध्येच बघितले आपण 10th मध्ये. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हा पहिलाच पॉइंट आहे आणि तुमच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं प्रोटीन सिंथेसिस कसं तयार होतं किंवा प्रोटीन्स कशापासून तयार होतात, कोणत्या सिंपल कंपाऊंड्स पासून तयार होतात. आठवते का? अमायनो ऍसिड्स आठवलं का? अमायनो ऍसिडची चेन तयार होते पहिले, डीएनए पासून कशी तयार होते चेन तेही बघितले आपण. आता एवढं आपण डिटेल नाही बघत आहे, 10वी मध्ये बघितले. अमायनो ऍसिडची काय होते, चेन तयार होते आणि त्या अमायनो ऍसिडच्या चेन पासून काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं. म्हणजे अमायनो ऍसिड हा काय आला, सिंपल कंपाऊंड आला आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड कुठला तयार झाला, प्रोटीन. ओके, कळतंय का? ऐकू येते ना सगळ्यांना? हो. हा, आठवत नाहीये का मग तुम्हाला हे काहीच? ओके, अजून काय एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का? बघा तुम्हाला हे माहित आहे आणि अगदी लहानपणापासून म्हणजे आपण थर्ड फोर्थ पासून बघतोय, सिंपल पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतं. ओके, मी तुम्हाला सांगते, त्याचं नाव सांगते त्या रिॲक्शनचं, तर तुम्ही मला सांगाल त्याच्यामध्ये सिंपल कंपाऊंड कुठले असतील आणि कॉम्प्लेक्स कुठले असतील. ठीक आहे, हिंट देते तुम्हाला, फोटोसिंथेसिस. त्या फोटोसिंथेसिस तर माहितच आहे सगळ्यांना, रिॲक्शन पण माहित आहे इव्हन. मग त्याच्यामध्ये सिंपल कंपाऊंड कुठले येतील फोटोसिंथेसिस मध्ये? वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. बरोबर? बरोबर का? फोटोसिंथेसिस माहित आहे ना सगळ्यांना? व्हॉट इज फोटोसिंथेसिस? हॅलो, ऐकू येते ना माझा आवाज सगळ्यांना? मॅम आवाज हॅलो. ऐकू येतोय ना? हो, येतोय हा, आवाज. ओके. तर काय आहे, माहित आहे आपल्याला फोटोसिंथेसिस माहित आहे. प्लांट्स काय करतात, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट with the help of water and carbon dioxide they make their own food material in the form of glucose. बरोबर का? म्हणजे वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड काय होईल, सिंपल कंपोनंट तयार होतील आणि ग्लुकोज तयार होणार आहे. जे ग्लुकोज तयार झालं ते काय असणार आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड होणार आहे. येते का लक्षात सगळ्यांना? आता बघा आपल्याला माहित आहे कोणतंही वर्क जेव्हा होतं किंवा तेव्हा काय होतं, कशाची गरज असते, एनर्जीची. बरोबर? आता इथे आपल्याला सिंपल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतोय म्हटल्यानंतर आपल्याला कुणाची गरज असणार आहे, एनर्जी. मीन्स इन अनाबोलिझम एनर्जी रिक्वायर्ड अँड दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी, व्हॉट इज एटीपी? माहित आहे ना सगळ्यांना? एनर्जी नेहमी एटीपीच्या फॉर्म मध्ये रिलीज होते किंवा तयार होते. एटीपीचा लॉंग फॉर्म माहित आहे सगळ्यांना? सांगा कुणाला हो माहित मॅम, असेल तर. हा बोल. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन Yes. ट्रायफॉस्फेट.
येस, ऍडिनोज ट्रायफॉस्फेट पण म्हणतात त्याला. बरोबर आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, कळालं मग ॲनाबोलिझम काय आहे तुम्हाला? ॲनाबोलिझम इज refers building up of complex, means in simple compound forms complex compound. and त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स बघितलं. प्रोटीन्स बघितले, अमिनो acids फॉर्म प्रोटीन्स and water and carbon dioxide forms glucose. and this anabolism energy is required and this energy is in the form of ATP. समजलं सगळ्यांना ॲनाबोलिझम? समजलंय का? हो मॅम. हो हो. हा, ओके. आता आपण बघणार आहे कॅटाबोलिझम. मेटाबोलिझमचा सेकंड टाइप आहे कॅटाबोलिझम. आता याच्या अपोजिट आहे, पूर्ण अपोजिट असणार आहे ॲनाबोलिझमच्या, पूर्ण अपोजिट कॅटाबोलिझम. कॅटा मीन्स कट, एवढं लक्षात ठेवायचं. कट होतं काय कट होणार आहे? ब्रेकिंग और कट डाउन ऑफ मॉलिक्युल्स और सिम्प्लिफिकेशन ऑफ कंपाऊंड, मीन्स कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होईल किंवा कट होईल. तुम्हाला जसं कुठला लक्षात राहील तो शब्द लक्षात ठेवू शकता. ब्रेकडाऊन म्हणू शकता, कट डाऊन म्हणू शकता, और सिम्प्लिफिकेशन पण म्हणू शकता. तर ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल और सिम्प्लिफिकेशन ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड कॅटाबोलिझम. ओके, म्हणजे काय होईल याच्यामध्ये? याच्या उलट होणार. आपण इकडे ॲनाबोलिझम मध्ये काय बघितलं? सिम्पल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतो. तर कॅटाबोलिझम मध्ये काय होणार आहे? कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होणार आहे किंवा कट डाऊन होणार आहे आणि त्याच्यापासून काय तयार होणार? सिंपल कंपाऊंड तयार होणार. कळतंय ना? अगदी अपोजिट आहे त्याच्या. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही इकडे उलट एक्झाम्पल द्यायचं. या बाजूला दिलं होतं अमिनो ऍसिड्स पासून प्रोटीन्स तयार होतात, तर आपण इकडे एक्झाम्पल काय देऊ? प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होणार आहे आणि त्याच्यापासून काय तयार होतील? प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होईल? बोला ना रे पटपट. आहेत ना सगळे बाकीचे? आहेत ना? हा बालाजी. हा, मग का बोलत नाहीये ते लोक? काय माहिती. संध्या काय रे, पण, कळत नाहीये का तुम्हाला? एक मिनिट प्रज्योती मॅडम, एक लेफ्ट मिनिट झाली. थांबा जरा. प्रज्योती आहे ना, लेफ्ट झाली होती बहुतेक. संध्या, हॅलो हॅलो, संध्या आवाज येतोय का? संध्या पवार. व्हिडिओ चालू ठेवून गायब झाली. पूजा स्वप्नाली, आवाज येतोय ना तुम्हाला? मोनिका? हो. हा, मग तुम्हाला तुम्ही कळत नाहीये का? रिस्पॉन्स का देत नाहीये तुम्ही? संध्या, सगळ्यांनी तुम्ही आता अनम्यूट व्हा. सगळे म्यूट आहात ना, सगळे अनम्यूट व्हा. चला, पूजा, संध्या अनम्यूट व्हा पटकन. पूजा, हॅलो संध्या. बालाजी तू पण. संध्या बोल ना, बोलत का नाहीये? येतं की सगळं तुला? संध्या, स्वप्नाली, बालाजी, तुम्ही काय आम्हाला आता आज कोणीच म्यूट ओळखताय? नाही करणार आहे. तुमचे समोर एक काय वेळ. नवीन टीचर्स आहेत हो का? ना. हो संध्या. बालाजी मोनिकाच समजू शकतो आपण, तरी ती बोलतायत ऍक्च्युली. चला सांगा मग, प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होऊन काय तयार होणार आहे? परत म्यूट झाले बघा सगळे. प्रज्योती, प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होतं सांग. प्रज्योती, हा आहे. आहे ना? आहे. प्रज्योती, मग अशी होती का तू? प्रोटीन्स कसं तयार होतं सांगितलं मी.
अमायनो ऍसिड्स पासून प्रोटीन्स तयार होतात. मग प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होईल? काय कठीण आहेत पोरं बाबा, कसं शिकवायचं यांना? अरे काहीतरी रिस्पॉन्स द्या. अरे चुकलं तरी चालेल, आपण काही शिक्षा करणार आहे का तुम्हाला? आता ऑनलाईन मध्ये काहीच ऑप्शन नाही आमच्याकडे. आणि ना मॅम ऍक्च्युली त्यांना सगळं येतंय तरी पण ती बोलत नाही. आपणच बोलायचंय असं ठरवलं त्यांनी, फक्त ऐकायचंय. काही प्रोटीन्स ब्रेक झाल्यावरती अमिनो ऍसिड फॉर्म होतो. हा मग तेच विचारते ना, प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होणार आहे? प्रोटीन हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचं ब्रेकडाऊन नंतर सिंपल कंपाऊंड तयार झाला, कुठला? अमायनो ऍसिड्स. आणि फोटोसिंथेसिसचं पण सेम आहे. आता ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार आणि काय तयार होणार? वॉटर अँड वॉटर अँड CO2. कार्बन डायऑक्साईड. बरोबर. आता बघा इथे काय झालंय, ब्रेकडाऊन होते म्हणजे काय होणार? एनर्जी होणार आहे. बरोबर. तिकडे काय तयार होत होतं अनाबोलिझम मध्ये? तर सिंपल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म होत होता, म्हणून त्यासाठी त्याला एनर्जीची रिक्वायरमेंट होती. पण इकडे काय होणार आहे? ऑलरेडी ब्रेकडाऊन होणार आहे, त्यामुळे तिकडे काय होणार आहे? एनर्जी रिलीज होणार आहे. बरोबर. कॅटाबोलिझम मध्ये काय होणार? एनर्जी रिलीज होणार आहे. आणि काय होती आपली ग्रोथ आपल्या बॉडीमध्ये? मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ होते. ग्रोथ होते मध्ये काय होतं? इन्क्रीज ऑफ साईज अँड मास ऑफ द टिश्यू ऑर सेल. आणि मग ही ग्रोथ का होते? तर ह्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये असल्यामुळे ही ग्रोथ होत असते. म्हणजे काय झालं? तर मेटाबॉलिझम हे काय झालं? डिफायनिंग कॅरेक्टर झालं, और त्याला आपण म्हणू शकतो इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर झालं. कोणताही ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्या बॉडीमध्ये तुम्हाला मेटाबॉलिझम हे व्हायलाच पाहिजे. ओके, तरच त्याची ग्रोथ होणार आहे. म्हणून काय झालं? मेटाबॉलिझम इज डिफायनिंग कॅरेक्टर और इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर. ओके, कळलं सगळ्यांना? एनर्जी रिलीज in catabolism, energy release, and in anabolism energy is required. ओके, समजला हा पॉइंट? मेटाबॉलिझम हा खूप इम्पॉर्टंट आहे पॉइंट तुम्हाला. मला ह्यातलं बऱ्यापैकी माहित होतं, पण कन्सेप्ट सगळं माहित आहे. अनाबॉलिझम काय असतं, मेटाबॉलिझम काय असतं, पण काय माहित तुम्ही का बोलत नाहीये? ठीक आहे, कळालं मग मेटाबॉलिझम? कळलं का? ओके, आता मी तुम्हाला कळलंय असं समजून पुढे जाते, कारण वेळ संपतोय आणि तुम्ही काय बोलत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे 5th वन आपला, डेथ. ओके, आता डेथ म्हणजे काय तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम अँड ऑर्गॅनिझम डाईज. बरोबर. जेव्हा त्या बॉडीची, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय होते? मेटाबॉलिझम ची कॅपॅसिटी संपते किंवा लूज होते त्याची कॅपॅसिटी, त्याला तेव्हा तो ऑर्गॅनिझम डाईज होतो, म्हणजे त्याला आपण डेथ म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये काही जास्त नाहीये. आणि लास्ट वन, लूज its capacity to perform metabolism means death. And last point is lose its capacity to perform metabolism. Okay, last point is consciousness. हा इम्पॉर्टंट आहे पॉइंट. तर कॉन्शियसनेस म्हणजे काय असतं? तर रिस्पॉन्स टू देअर स्टिम्युलाई, अवेअरनेस आपण त्याला म्हणू शकतो. कॉन्शियसनेस मीन्स अवेअरनेस.
मग याच्यामध्ये बघा काय होतं, बॉडी काय करते आपली, जे अबायोटिक फॅक्टर्स मध्ये जे चेंजेस होतात त्या चेंजेसना आपली बॉडी रिस्पॉन्ड करते, बरोबर. रिस्पॉन्स देअर स्टिम्युलॉय, आपण हा बघितलाय पॉइंट, रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये पण बघितला होता. आय थिंक 9th मध्ये बघितले रिफ्लेक्स ऍक्शन. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं. एखादा हॉट ऑब्जेक्टला जेव्हा आपण टच करतो तेव्हा आपल्याला तो ते काय होतं, फील होतं आणि आपली बॉडी काय करते, क्विक काय करते, रिफ्लेक्ट करते. त्याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन पण म्हणतो, बरोबर. आठवते का? त्यालाच आपण कॉन्शियसनेस म्हणतो. किंवा एखाद्याने आपल्या बॉडीला जरी टच जरी केला तरी आपली बॉडी काय करते, फील करते ते टच, आणि आपली बॉडी काय करते, त्याला रिस्पॉन्स करते. रिस्पॉन्स टू देअर स्टिम्युलाय, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्शियसनेस. मग त्याची डेफिनेशन कशी होते बघा, द मोस्ट ऑब्वियस अँड टेक्निकली कॉम्प्लिकेटेड features of all living organisms is this ability to sense their surrounding and environment. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ही ॲबिलिटी आहे की सराउंडिंग आणि एन्व्हायरमेंट मध्ये जे चेंजेस होतात ते काय होतं, सेन्स करते आपली बॉडी अँड रिस्पॉन्ड टू देअर एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय विच कुड बी फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल. मग ते कुठलेही असतील, फिजिकल असतील, केमिकल असतील किंवा बायोलॉजिकल असतील. फॉर एक्झाम्पल आपण टेम्परेचर, नंतर साऊंड, रेन, हे काय फिजिकल चेंजेस आहेत आणि ह्या सगळ्या चेंजेसना काय करते आपली बॉडी, काय करते, रिस्पॉन्ड करते, बरोबर. आणि हे कॅरेक्टर फक्त लिव्हिंग थिंग्स मध्येच असू शकतं, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये असणार नाही. म्हणून काय असणार आहे, कॉन्शियसनेस हेही कॅरेक्टर काय असणार आहे, तुमचं इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर असणार आहे. आतापर्यंत आपण 6 कॅरेक्टर्स बघितले, त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स आपण बघितले, कुठले, कॉन्शियसनेस अँड रिप्रोडक्शन. दीज 2 कॅरेक्टर्स आर इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर्स. कळलं, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर हे 2 ऑर्गॅनिझम काय, हे 2 कॅरेक्टर्स तुम्हाला मस्ट आहे, तुम्हाला पाहिजेतच, तरच तुम्ही ते काय करू शकता. आवाज ब्रेक होते का बालाजी? ओके, एक मिनिट.